नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं धनु ब्लॉगमध्ये. आज मी खूप दिवसांनी ब्लॉगिंग करते आणि आज आम्ही चाललो आहे वैतरणा डॅमसाठी. मी आज सगळे फॅमिली चाललो आहे. माझी बहीणसुद्धा आहे आणि आत्या मामा येत आहेत मागून. तुम्हाला सो गाईस सांगा, मी चष्मा लावून कशी दिसते? छान दिसते. धापणी दिसते. चष्म्याची छान दिसते. धापणी दिसते. आणि तुम्हाला मी दाखवते पुढे आम्ही कसं जातो, कसं काय करतो. तुम्हाला सगळं एक्सप्लोअर करतो जाणार आहे आम्ही आज मस्त, आणि तुम्हाला दाखवते सगळं. सर भेटूया पुढे. आम्ही आता आणि आम्ही आता चालू आहे. आवाज येणार नाही तुम्हाला तिथे गेल्यावर भेटतो. आम्ही आता निघालो आहे. आम्ही आता नाश्ता घ्यायला थांबलेलो आहे आणि भूक लागली आमच्या पोटाला. भूक लागली आता सध्या. अजून 40 किलोमीटर जायचं, 1 तास तरी मिनिमम लागणार आहे. बघू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आम्ही आता नाश्ता घ्यायला आलो आहे. नाश्ता घेतो, मग खातो, पुढे जातो. त्र्यंबकच्या टर्नला इथे थांबलेलो आहोत. इथून पुढे जातो तर त्र्यंबक लागेल आणि इथून वैतरणा डॅम. आत्या आणि मामा तिकडे बसलेले. आता आम्ही नाश्ता घेऊन जातो. आम्ही आता नाश्ता घेऊन निघालो आहे. परत पुढे जाऊन आता आम्ही नाश्ता करू. नाश्ता फक्त आम्ही दोघींनीच केला. तर आम्ही वैतरणा डॅमचा प्लॅन कॅन्सल करू का नाही चाललो आहे. आणि माझी बहीणसुद्धा आहे. हाय चाललोय. सध्या खूप मोठा पचका झाला. आहे सध्या वैतरणा डॅमला. आता तिकडे खूप वेळ होऊन जायला अंधार होईल. आम्ही इकडे आलो. तुम्हाला तिकडचं पण दर्शन दाखवेल मी. इथे आता कावण्याला चालू आहे. तिथे आता शेवगावचं गजानन महाराजांचं संस्थान आहे. तिथे मस्त केलं का तिथे तुम्हाला मंदिर वगैरे दाखवू. मध्ये जायला तर काही परवानगी नाही. फोन घेऊन ते जमा करावं लागतं. त्यामुळे काय काय तिथं करतं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगूच. आणि आम्ही फिरण्यासाठी असे आउटफिट घातले होते. आणि मामा बघा कसे बघताय. मामा बघताय मला मी ब्लॉगिंग करते. तर आम्ही डॅमसाठी असे आउटफिट घातले होते टायमावर. होता पण आता सध्या जायचं. आता मंदिरात तर बघू आता काय होतं. बघू तू काय जावंच लागेल. नाही तर मी काय घातलं का हे बघा. एवढं छान. सो ठीक आहे, भेटू तुम्हाला पुढे दाखवते मी काय होते ते. सो आम्ही आता चहा पितोय आणि चहा पिऊन आम्ही तुम्हाला दाखवतो. हॅलो गाईज, आम्ही आता इथे पोहोचलो आहे कावनाईला. हे आहे कपिलधारा तीर्थक्षेत्र. पुढे जाऊन तीर्थक्षेत्र आहे. इथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. म्हणजे जसं त्र्यंबकला जसं स्नान करायला येतात, गंगेवर नाशिकला स्नान करायला येतात, तसं इथे पण साधू संत येतात. असं म्हणतात का येतात इथे. अजून मी पण प्रॉपर बघितलं नाही आहे, पण वाचलं इथलं इतिहास आहे. इथं लोक येतात. आज माझी ब्लॉगिंग सोडून अनुष्का ब्लॉगिंग. हो, कारण तिला इकडचं माहिती आहे म्हणून तिने आमचं प्रॉपर गाव आहे कावनाई, म्हणून तिने इकडचं सर्व माहिती दिली तुम्हाला. बाकी मी आत्ता पहिल्यांदाच आले. मी पण बघते आतमध्ये कसं आहे ते तुम्हाला पण दाखवते. पुढे इकडे पुढे गेलं का त्या साईडला रामाचं मंदिर आहे. तिथे आता गाणी चालू आहे. थोड्या वेळातच जाऊच तुम्हाला दाखवूच तसं कसं मंदिर आहे काय आहे. जसं मी कशी दिसते ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. छान करते ना अनुष्का वगैरे. तिला मी आता एक यूट्यूब चॅनल खोलून देते. छान बोलते ती, पण ती तिचं यूट्यूब चॅनल खोलायला घाबरते. हे बघा, हे तीर्थक्षेत्र आहे. इथे स्नान करतात. हे गोमुख आहे. समोर दिसत असेल तुम्हाला गोमुख येते. तसं आम्ही लहान होतो तेव्हा इथं यायचो. इथून पैसे काढायचो खाऊसाठी. आम्ही पैसे काढायचो. हो, आम्ही पैसे काढायचो इथून. खूप पैसे असतात. 1 रुपये 2 रुपये टाकतात. आणि खूप शांतता आहे गाईस. शांतता एकदम. आमचा प्लॅन दुसरीकडे होता. बस आमचा प्लॅन दुसरीकडे होता आणि दुसरीकडे चालू आहे आम्ही. आणि हे बघा कसे आहे. तसं धनुनी हे बघितलं पण नव्हतं, त्यामुळे म्हटलं चला दाखवूच तिला. परत कधी येणं होतं कधी नाही. पहिल्यांदा चालू आहे मी. बघू अजून आतमध्ये जाऊ आम्ही, मग तुम्हाला पण दाखवतो कसं आहे काय आहे. पण शांतता आहे, खूप छान वाटतं. बाकी भेटू पुढे. बघा कसे फोटो काढताय गाईस. फोटो काढतायत बघा.
एवढं असं लांब couple येते पाहिजे, आणि हे बघा. गरजच नाही कोणाची. हे बघा आणि आम्ही दोघं इथे फोटो काढतोय आणि म्हणून आता माझे फोटो काढते. थोड्या वेळानंतर मी तिचे फोटो काढणार आणि आहे. ते तिकडे फोटो काढते. ते फोटो काढतायत. आता मामा काढतील ना आत्यांचा फोटो. आत्या उभे राहिला तिथे. आता बघा आत्या उभी राहिली, सॉरी मम्मी उभी राहिली आहे. हिची आत्या माझी मम्मी, तर कन्फ्यूज होते कोण कोणाचं. तेव्हा किती छान बघा. हे बघा आता मम्मीने पप्पाचा पण फोटो आहे ना काढला. मी फोटो काढायला इथे मोबाईल आहे ना, पण नाही त्याला तिकडेच प्रेम काढायचं. म्हणतात त्याला, प्रेम गाईज. ते तिकडे जाऊन फोटो काढत. काय बोलायचं आता. असा जोडी आता पण डिझर्व करते. असा जोडीदार अनुष्का डिझर्व करते. हा फोटो काढणार बस, हौशीने फोटो काढणार. फोटो छान आहे, जरा छान आणि आता फोटो काढून झाले. आता आत्या मामाचे फोटो काढतो. खूप छान छान फोटो place आहे, काढून झाले. खूप मस्त फोटो पप्पाला माझ्या पप्पाला थोडा मस्का लो, त्यांचे फोटो काढून झाल्यानंतर की आमचे फोटो काढू. हे बघा कसे बसलेत गाईज. हळू हा आवाज टाकू का मी सांगा गाईज. मी असे आवाज टाकू का. हाय यात मासे आहेत भरपूर आणि ही माकड वरच आहे. तुम्हाला मी वरतून दाखवते. हा तलाव आहे इथं. अनुष्का आहे. बस इथे रामाचं मंदिर आहे, इथं महादेवाचं आहे, इथे हनुमानाचं आहे. आतमध्ये फोटो व्हिडिओ काढायला लावली सो इथूनच. सो गाईज आम्ही आता घरी चाललो आहे, कारण की आम्ही तिकडे गेलो, तिकडे मंदिर पण बंद होतं, तिथे काही आमचं दर्शन झालं नाही. 5:30 वाजून गेले होते. हां 5:30ला ते बंद होतं आणि आम्हाला जायला ऑलमोस्ट 7 वाजले होते. त्यामुळे तर काही जाणं झालं नाही. ब्लॉगचा पूर्ण कंटाळा झालेला आहे. तुम्हाला आता हा ब्लॉग कसा वाटतोय मला काहीच माहीत नाही, पण पुढे कंटिन्यू जा. अजून आम्ही छोटीलाच आहे, अजून नाशिकला जास्त. नाशिकला जायला अजून 20-25 किलोमीटर आहे नाशिक इथून. तर बघू काय दाखवायला भेटतं, नक्की दाखवेल. बाकी तुम्हाला बसका ब्लॉग झाला, बसका पहिले होतं आहे ना दाखवा, तो कॅन्सल झाला. मग देवीला मग तिकडे मंदिर बंद झालं. आता काय होतं माहीत नाही, आता तुम्हाला पुढे दाखवेल. आता बघू पण जाऊ द्या. लॉंग ड्राईव्ह खूप मोठी झाली आहे. 130 किलोमीटरला ऑलमोस्ट फिरलो आहे. खूप मजा आली. आता बघू छान छान फोटो व्हिडिओ पण काढले, तिथे तुम्हाला दिसतीलच आता पोस्टमध्ये. बाकी तुम्हाला कळवते पुढे काय. आणि बरोबर बघा चहामध्ये डुबून खाते. आम्ही परत एकदा चहा पेरा थांबलेलो आहे. चहा इज लव. बघा काही ती कशी कुल्फी खाते. कुल्फी मावा कुल्फी, सीझनची पहिली कुल्फी. आम्ही तर थंडीत पण कुल्फ्या खाल्ल्या. सो गाईज आम्ही फिरून आलो सगळीकडून, घरी जाऊन फ्रेश झालो. परत पाय चक्कर मारायला आलो, कारण की आमचे पाय खूप जास्त बसून बसून गेले होते. चक्कर बिक्कर मारायला परत येऊन बसलो इथे. आणि जेवायची तर काहीच नाही, खूप सारं काय काय खाल्लं आहे आम्ही. आणि त्याची मॅगी घेतली आम्ही रात्रीसाठी, भूक लावली तर बस एवढंच. आम्ही ब्लॉग इथंच संपवतो आहे. सगळे प्लॅन फ्लॉप झाले आमचे, इकडून तिकडे तिकडून इकडे. तरी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो ते आता काही माहीत नाही, तरी तुम्ही पूर्ण बघा आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईबसुद्धा करा. पुढचे ब्लॉग येत राहतील. विचार करते कंटिन्यू ब्लॉगिंग करायचा. बघू झाले तर नक्की तुम्हाला म्हणजे टाकेलच मी. बाकी तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय गाईज. फोन पडला मला. हा ब्लॉग कसा वाटतं आहे कमेंट नक्की सांगा गाईज. आणि हिला बघायला तयार राहता. आता मी पण हिच्या ब्लॉगमध्ये असणारच आहे, पण मग आता काय करू बघू काय होतं पुढे. स्वतःचा मोबाईल खाली पडलाय, पण मोबाईल खाली पडला आहे माझा, पण मग ब्लॉगमध्ये बोलायची एवढी हौस आहे का. बघा मोबाईल खाली पडलाय माझा. निर्लज्ज. ते काय दाखवतेस. बाय बाय गाईज. लाईक करा, सबस्क्राईब करा.